इस बार जगह मिली। ओ बढ़िया कैच, जबरदस्त कैच। ये तो और भी मुश्किल था, लेकिन कवर पॉइंट पर कोई गलती नहीं नवनाथ द्वारा। विकेट गिरता हुआ पहला। कैच और पारी समाप्त होती हुई सूरज की। खाता भी नहीं खोल पाए। एक बार फिर से बल्ले से कहीं ना कहीं निराश किया है सूरज ने। जगह मिली थी उनको, कट मारा उन्होंने, जोरदार तरीके से प्रहार किया था और इनफील्ड को क्लियर करना चाहते थे, लेकिन पर्याप्त एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए स्ट्रोक के पीछे। और बहुत ही उम्दा कैच। जंप का जो टाइमिंग था नवनाथ का वो लाजवाब, और सुरक्षित हाथों की जोड़ी भी देखने को मिली है। 2 पर लगा है पहला झटका मकरन स्पोर्ट्स मुठवल टीम को। नए बल्लेबाज तेजस मैदान में। हाई स्कोरिंग वेन्यू है ये किरवली का जयसावरदेव क्रिकेट ग्राउंड। काफी रन्स बनते हैं यहाँ पर। ऊपरी किनारा, सॉफ्ट डिसमिसल। इस बार श्रीकांत के दस्ताने। श्रीकांत ने कोई गलती नहीं की और विकेट एक और। आए थे तेजस और पहली गेंद पर बड़ा हिट लगाने का प्रयास। अच्छी लेंथ पर रखी हुई गेंद थी, थोड़ी सी बाहर की तरफ निकल रही थी एंगल बनाकर, और जो थोड़ा सा एक्स्ट्रा बाउंस था उसको संभाल नहीं पाए बल्लेबाज। स्टॉपेज लगा। विकेट कीपर श्रीकांत मगर ने कोई गलती नहीं की। 2 गेंदों पर 2 झटके देते हुए अक्षय सुरेकर। बेहतरीन शुरुआत टॉस जीतकर पहले गेंदबाजी करते हुए जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम की। हैट्रिक का मौका अक्षय के पास। आज 2 हैट्रिक्स हम देख चुके हैं। मुठवल के सूरज ने हैट्रिक ली थी, पहली हैट्रिक इस टूर्नामेंट की। उसके बाद राहुल को हमने देखा था बापगांव टीम की ओर से, उन्होंने हैट्रिक चटकाई और हैट्रिक गेंद का सामना करेंगे राहुल। टैप करना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए हैं, कोई रन नहीं इस गेंद पर। बहुत ही धारदार गेंदबाजी अक्षय सुरेकर की, अपने चिर परिचित अंदाज में गेंदबाजी करते हुए। पावर प्ले में गेंदबाजी करना एक बड़ा चैलेंज किसी भी गेंदबाज के लिए। कई बार अक्षय भी महंगे साबित हुए हैं, लेकिन ओवरऑल उनका जो ट्रैक रिकॉर्ड है वो बहुत ही बेहतरीन है पावर प्ले में। काफी सफल गेंदबाज इताड़ी टीम के लिए। और जब शुरुआत आपको अच्छी मिलती है तो फिर आपके पास एक अच्छा मौका विपक्षी टीम को पूरी तरह से दबाव में रखने का। ये कड़क है, स्विंग किया ऑन साइड में, फील्डर है डीप मिड विकेट पर, लेकिन बन गए फील्डर। 6 रन। फील्डर जो है वो बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने। स्लॉग हिट, बहुत ही आकर्षक स्ट्रोक, इसे कहते हैं काउंटर अटैक। हवा का रुख थोड़ा सा बदलता हुआ। पिछला मैच जब चल रहा था तो बायत के बैटर के लिए हमने देखा था कि ऑन साइड में हवाएं बह रही थी। उसी को देखते हुए शायद राहुल ने स्ट्राइक नहीं छोड़ा था, राकेश को स्ट्राइक नहीं दिया था, लेकिन फायदा हुआ नहीं किरवली टीम को। अब हवा का रुख थोड़ा सा विपरीत दिशा में है। दाईं के बैटर के लिए ऑन साइड में हल्की फुल्की हवाएं बहती हुई। सिक्सर के साथ पहले ओवर की समाप्ति। स्कोर 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। नेवर लेकर गेंदबाज दैवत वेलेकर तैयार होते हुए। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर। राहुल और रंजीत की जोड़ी क्रीज पर। बहुत ही तेज ड्राइव, सुपर्ब शॉट, गेंद सीधे बाउंड्री के बाहर। 4 रन। हथौड़ा सा चलाया है गेंद पर, वहां पर रंजीत ने तगड़ा प्रहार किया था। बॉलर बैक पास्ट शॉट और गोली की रफ्तार से गेंद एक चुटकी में बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई।
पहला चौका रंजीत का इस मैच में। स्कोर बढ़ता हुआ 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। शुरुआत भले ही खराब रही है मकरन स्पोर्ट्स मुटवल टीम की, लेकिन अटैकिंग सोच उनके बल्लेबाजों की जारी है। दैवत एक बार फिर से दाहिने से राउंड द विकेट। इस बार थोड़ा धीमा डाला है, अक्रॉस द लाइन खेल दिया है। बड़ा गैप है ऑन साइड में, लेकिन अच्छा क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट पर। काफी ग्राउंड कवर करना पड़ा था अपने बाई तरफ फील्डर को। 2 रन यहां पर जरूर मिलेंगे। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज ग्रुप बी के मैचेस, इसके बाद ग्रुप बी का आखिरी मुकाबला जो कि क्वार्टर फाइनल रहेगा। इस मैच की विजेता टीम टकराएगी मेहर 11 बापगांव से। उसके बाद सेमीफाइनल भी रहेगा। कल की विजेता टीम जो कि आई गांव देवी स्पोर्ट्स पी से है, सेमीफाइनल में आपको खेलती हुई दिखाई देगी। अंदरूनी किनारा लगा था, वहां पर सिंगल कंप्लीट करते हुए बल्लेबाज। स्कोर अब 15 रन 2 विकेटों के नुकसान पर। दैवत वेलेकर हरफन मौला खिलाड़ी है, महत्वपूर्ण भूमिका अक्सर दैवत की रहती है। जब भी इताड़ी टीम खेलती है तो दैवत के नाम की चर्चा जरूर होती है, क्योंकि दैवत एक ऐसे खिलाड़ी है जो भिवंडी के सिटी क्रिकेट में भी खेलते हैं, जूनियर क्रिकेट में खासतौर पर। जबरदस्त गेंद, तीखी गेंद थी है, यॉर्कर लेन पर ऑफ स्टंप के बाहर पूरी तरह से छकाते हुए बल्लेबाज को। राहुल दाइनेत के बल्लेबाज इस समय स्ट्राइक पर 6 पर बैटिंग करते हुए 3 गेंदें खेली है। 4 गेंदों में 8 पर बल्लेबाजी करते हुए रंजीत। और रंजीत की भूमिका यहां से बहुत ही महत्वपूर्ण होने वाली है, क्योंकि एक तो सीनियर खिलाड़ी भी है, बतौर ओपनर खेलते हैं। 2 विकेट जल्दी गिरे हैं। इस बार उठा के खेल दिया है, वाइड एज डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद और कोई गलती नहीं। बढ़िया कैच। उम्दा कैच, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब थे वहां पर जितेश भोईर, लेकिन कोई गड़बड़ नहीं की। He was cool as a cucumber। गेंद के नीचे काफी शांत और पूरा फोकस था उनका, गेंद के ऊपर निगाहें थी। सुरक्षित हाथों की जोड़ी उन्होंने पेश की और पारी यहां पर समाप्त होती हुई बल्लेबाज राहुल की तीसरा झटका 15 के स्कोर पर मकरन स्पोर्ट्स मुटवल को। दैवत को मिलने वाली पहली कामयाबी। तगड़ा प्रहार जरूर किया था, लेकिन फील्डर को क्लियर नहीं कर पाए बल्लेबाज। नए बैटर विशाल, फिर से हवाई फायर। इस बार गेंद जाएगी मैदान के बाहर। शानदार सिक्सर। गजब का आत्मविश्वास इस स्ट्रोक में झलका है विशाल का। पहली गेंद का सामना करते हुए कदमों का इस्तेमाल किया और उसके बाद उठाकर खेला है। जबरदस्त टाइमिंग, सीधे वीआईपी डाइस की तरफ गेंद को रवाना कर दिया है। सिक्सर के साथ पावर प्ले का खेल समाप्त होता हुआ। स्कोर 21 रन 3 विकेटों के नुकसान पर मकरन स्पोर्ट्स मुटवल। 3 विकेटें जरूर गिरी है, लेकिन कुछ बड़े हिट्स भी देखने को मिले पावर प्ले के दौरान। पहले ओवर में एक सिक्सर लगा था और दैवत के विरुद्ध एक चौका एक सिक्सर, 13 रन देकर 1 विकेट दैवत के खाते में। और अब गेंदबाजी के लिए हर्षद वेलेकर। ग्रामीण क्रिकेट एक अलग ही प्रकार का इसका लुत्फ होता है। ग्रामीण क्रिकेट में भाइयों की जोड़ियां काफी देखने को मिलती है। दैवत के छोटे भाई हर्षद वेलेकर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, और पिछला सीजन तो बहुत ही उम्दा रहा था इनके लिए। सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं। हवाई फायर करने का इरादा था, लेकिन ग्राउंडेड शॉट बना, मिस फील्ड। हल्की सी मिस फील्ड, उसका तुरंत फायदा उठाते हुए बल्लेबाज। सिंगल को डबल में कन्वर्ट किया गया है। रन संख्या आगे बढ़ती हुई 23 रन 3 विकेटों के नुकसान पर।
ऑन एन एवरेज हमने देखा है कि यहाँ पर 12-13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनते हैं, तो 5 ओवर में 60 रन एक औसतन स्कोर रहा है। उससे थोड़े अधिक बनाने का प्रयास हो सकता है मकरन स्पोर्ट्स का। ओहो, फुल टॉस पर किनारा और कोई गलती नहीं स्टंप्स के पीछे श्रीकांत मगर द्वारा दूसरा कैच। की पकड़ है, छूटने वाली नहीं है। बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग करते हुए काफी निराश बल्लेबाज रंजीत 10 रन बनाकर पेविलियन की राह पर 23 पर यह चौथा विकेट गवा दिया है मकरन स्पोर्ट्स मुठवल ने। और अब प्रसाद बल्लेबाजी के लिए पहुंच रहे क्रीज पर। प्रसाद अंडर प्रेशर आए हैं बल्लेबाजी के लिए। गेंद उतनी सटीक नहीं थी जिस पर विकेट प्राप्त किया है हर्षद ने, लेकिन जब विकेट मिलता है गेंदबाज को तो उसका आत्मविश्वास जरूर बढ़ता है। फुल टॉस थी लेकिन बल्ला कहीं ना कहीं हाथ में टर्न हो गया, जिस वजह से मिडल नहीं कर पाए थे रंजीत। जाने दिया, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड है। स्कोर में इजाफा, स्कोर अब 24 रन 4 विकेटों के नुकसान पर। प्रसाद के लिए इनाम है लगातार 3 छक्कों के लिए उनके मामा संजय बजागे साहब की ओर से 1000 रुपयों का इनाम। लॉफ्टेड ड्राइव, बहुत ही सुंदर शॉट, पहले बाउंस पर गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, चौका, 4 रन। क्रिकेट पर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक प्रसाद ने अपनी काबिलियत दिखा दी है। बिल्कुल आंखों के नीचे खेले, नजरें बिल्कुल उनके गेंद के ऊपर थी और सीधे बल्ले का प्रहार किया है। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर थे लेकिन काफी स्ट्रेट खेला था उन्होंने। स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, पहले बाउंस पर गेंद सीमा रेखा के बाहर निकली। चौके से अपने पारी का आगाज करते हुए प्रसाद, स्कोर बढ़ता हुआ मुठवल टीम का 28 रन 4 विकेटों के नुकसान पर। तीसरा ओवर चल रहा है, 2.3 ओवर्स हो चुके हैं, यानी कि आधे ओवर्स खत्म हो चुके हैं। अभी भी 15 गेंदे पारी में शेष है। भले ही 4 खिलाड़ी आउट हुए हैं लेकिन रन गति तो बहुत अच्छी है फिलहाल। इसी रफ्तार से आगे बढ़ते हैं तो 56 तक तो पहुंच जाएगी टीम। लेकिन जानू स्पोर्ट्स सितारे टीम के पास भी जबरदस्त बल्लेबाजी है और पिछले मैच में 60 रन बनाए थे पहले बैटिंग करते हुए जानू स्पोर्ट्स ने। हालांकि पहले बैटिंग करना और रनों का पीछा करना काफी फर्क होता है। रन चेज में एक अलग प्रकार का दबाव रहता है क्योंकि स्कोरबोर्ड पर आपको नजर रखनी पड़ती है, खासतौर पर रिक्वायर्ड रन रेट पर। तो देखना है कि कितना टारगेट यहाँ पर सेट किया जाता है मकरन स्पोर्ट्स मुठवल के बल्लेबाजों द्वारा। विकेट जिस हिसाब से गिर रही है, ऐसे ही गिरती रही तो फिर एक बड़ा टोटल यहां से बनाना थोड़ा सा मुश्किल हो सकता है। हर्षद के ओवर में अभी भी 3 गेंदे शेष। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। ओ, शॉर्ट बॉल पुल करना चाहते थे, पूरी तरह से चूक गए। शॉर्ट पिच गेंदों पर यहाँ पर बल्लेबाजों ने हमने देखा है कि काफी फायदा उठाया है, बड़े बड़े छक्के जड़े हैं। लेकिन हर्षद की रफ्तार जिस वजह से कहीं ना कहीं बल्लेबाज बीट हुए हैं। इस बार पुल किया है जरूर लेकिन मिस टाइम है और फील्डर उसके नीचे जितेश, एक और अच्छा कैच। 5वां झटका लगता हुआ मकरन स्पोर्ट्स को। गवा गवा। नहीं पा रहे हैं बल्लेबाज
जल्दबाजी का शिकार बन रहे हैं। आधी टीम काफी सस्ते में पेविलियन में 28 पर 5। थोड़ा बैक ऑफ लेंथ रखा था गेंद को, इससे पहले शॉर्ट पिच गेंद पर बीट किया था और फिर से वही रणनीति उनकी, सही पोजीशन में नहीं आ पाए थे। बॉडी वेट बैकफुट पर पूरी तरह से ट्रांसफर नहीं कर पाए, जिस वजह से टाइम भी नहीं कर पाए अपने शॉट को। बल्ले के थोड़ी सी ऊपर चढ़ गई थी और बेहतरीन कैच, जितेश की तारीफ करनी होगी। बाउंड्री पर फील्डिंग कर रहे हैं लेकिन काफी अंदर भागते हुए कैच लपकाए उन्होंने। नए बल्लेबाज संजय आए हैं, इस बार काफी ज्यादा उछाल, वाइड घोषित करते हुए अंपायर। डीआरएस का इस्तेमाल, चलिए अंपायर से बहस कोई भी नहीं करेगा, आपके पास डीआरएस है, आपको चाहिए तो आप यूज कर सकते हो। और यहाँ पर इताड़ी टीम ने डीआरएस का इस्तेमाल किया है। ऑन फील्ड अंपायर का निर्णय है वाइड बॉल। और ये देखिए, दूध का दूध और पानी का पानी यहाँ पर हो जाएगा। बल्लेबाज के सिर के भी काफी ऊपर से गई है और हवा में है उनके दोनों पैर, तो ये वाइड है। यहाँ पर 12वें खिलाड़ी और हम भी चर्चा कर रहे थे जब डीआरएस लिया गया कि ये डीआरएस कहीं ना कहीं गलत लिया गया है, क्योंकि स्पष्ट रूप से दिख रहा था कि ये गेंद काफी ऊपर उठी है, बल्लेबाज के पहुंच से बाहर थी। 1 फॉर द ओवर का इशारा करते हुए अंपायर, बाउंसर डालने की कोशिश, वाइड हुई। इस बार फुल लेंथ, लेकिन अब की बार लेग स्टंप के बाहर भटक गए हैं। एक और दिशाहीन गेंद, वाइड। स्कोर बढ़ता हुआ 30 रन 5 विकेटों के नुकसान पर। विशाल नॉन स्ट्राइकर से इन पर एक गेंद खेली है, छक्का जड़ा है उन्होंने। धुआंधार बैटिंग के लिए जाने जाते हैं विशाल। पहले मैच में 43 रन्स की जो बेहतरीन पारी खेली थी, उसी की बदौलत एक बड़ा टोटल खड़ा किया था मकरन स्पोर्ट्स ने। इस बार ओवर पिच ड्राइव किया है, थोड़ी देर हवा में जरूर थी। पहुंची है लॉन्ग ऑन के पास, 2 रन लेना चाहते हैं, कमाल का थ्रो, डायरेक्ट हिट। तीसरे अंपायर की मदद ली जा रही है, सॉफ्ट सिग्नल आउट है। इस तरह के दृश्य बहुत कम देखने को मिलते हैं, जब डीप में से कोई फील्डर थ्रो करे और गेंद सीधे जाकर स्टंप्स पर टकराए। बॉलर पीछे थे और बल्लेबाज भी पीछे है, रन आउट। और यही तो एक चारा था बैट्समैन को रन आउट करने का, क्योंकि बॉलर के पास पहुंचती वो, यदि गेंद को गैदर करते तो तब तक तो पहुंच जाते, लेकिन डायरेक्ट हिट लगा और बैट्समैन का काम तमाम। गिरने वाला छठा विकेट, रन संख्या 31। रितेश तिस्कर का वो थ्रो, फील्डिंग लाजवाब रही है इताड़ी टीम की। पहले मैच में हमने देखा था उन्होंने काफी गलतियां की थी, काफी मिसफील्ड भी हुए थे, लेकिन इस मैच में और पिछले मैच में भी अच्छी फील्डिंग देखने को मिली इताड़ी टीम द्वारा। 3 ओवर की समाप्ति पर 31 रन 6 विकेटों के नुकसान पर मकरन स्पोर्ट्स मुठवल जानू स्पोर्ट्स इताड़ी के विरुद्ध खेलते हुए। टॉस जानू स्पोर्ट्स ने जीता इस मैच का और पहले गेंदबाजी चुनी, और अभी तक गेंदबाजों ने बहुत अच्छा कार्य किया है, फील्डर्स का बहुत उम्दा साथ उनको मिला है। विकेट कीपिंग श्रीकांत मगर की वो भी लाजवाब रही है, 2 कैच उन्होंने लपके हैं। आउटफील्ड में 2 कैच जितेश ने लपके हैं, और रितेश ने जिस तरह से रनआउट के जरिए विकेट दिलाई है, काबिल तारीफ। चला स्पीडअप करा प्लीज। नवीन फलंदाज मैदानामध्ये सुधीर, आणि फार महत्वाची विकेट गमावली मागच्या बॉलवर, विशाल बाद झालाय। सुधीर उंच पुरासा अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजीसाठी रितेश। पहिला बॉल स्लोवर, चाणाक्ष गोलंदाज आहे। मागच्या मॅच मध्ये देखील जितू सारखा कसलेला फलंदाज समोर होता, तेव्हा देखील स्लोवर बॉलचा फार चांगला वापर त्याने जितूच्या विरोधात केला होता। शेवटचे 11 बॉल्स बाकी, आणखी एक स्लोवर बॉल, बॉलच उमगलेला नाहीये, अगदी अंधाधुंद पद्धतीने जणू काही बॅटिंग केली जात आहे। वाव, काय लेग कटर आहे,
अगदी एष्ट्यांच्या रोखानं टाकला आणि तिथून बाहेर काढलाय. अप्रतिम गोलंदाजी. स्लोवर बॉलवर कंट्रोल फार चांगला पाहायला मिळालेला आहे आतापर्यंत. सलगचे 2 निर्धाव बॉल रितेश कडून. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखी एक स्लोवर बॉल. यावेळेला अगदी एष्ट्यांचा वेध घेतलाय. त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. होता ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर आणि क्रीजमध्ये डीप जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन पूर्णपणे मिस केली सुधीरनं. और सुधीर को पेस पसंद आहे हे माहिती आहे गोलंदाज रितेशला, त्यामुळेच त्याने पेस दिलेलाच नाहीये. पेस ऑफ डिलिव्हरीज टाकल्या. स्लोवर बॉलचा सातत्याने मारा केला आणि विकेट देखील प्राप्त केली आहे. 7वा झटका लागलाय. 31 धावा फलकावर. अक्षरशः वाताहत होताना दिसते मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाची. नवीन बॅटर विनीत. बॉल हवेत आहे. डीप कव्हरला फिल्डर उपस्थित. पहिल्या बाउन्सवर बॉल कलेक्ट करेल विशाल परटोळे. एकच धाव तेथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 32 आणि आता स्ट्राईक असेल संजयकडे. पार्टनरशिप आपल्याला इथे पाहायला मिळालेल्या नाहीत. सुरुवातीपासूनच धक्के लागत गेलेले आहेत. हो, यावेळेला स्वतःच्या समोरच बॉलला आपटलं होतं आणि खूप जास्त बाहेर देखील टाकलेला बॉल आहे. वाईटचा इशारा करत असताना पंच उमेश केणे आणि अझीम हमदुल्ले हे 2 ऑनफिल्ड पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जेपी पॅनलचे पंच. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मिस्टर हॅरी. डान्सिंग अंपायर. आणि जरूर ते डान्सिंग अंपायर आहेत, परंतु जिकडे व्यावसायिकता पाहिजे तिथे व्यावसायिकता देखील दाखवतात. शॉट अंपूल करत असताना बॉल चाललाय डीप मिड विकेटला. जितेश आहे तिकडे, त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित होणार नाही, परंतु प्रयत्न केलाय. आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. 8व्या विकेटचं पतन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑफ द सिरीज साठी आकर्षक ही स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहू शकाल. स्पॉन्सर्ड बाय गणेश बजागे. त्यांचे विशेष आभार. आकर्षक ट्रॉफीज, आणखी काही पारितोषिक तिकडे पाहायला मिळत आहेत. मनीष बजागे किरवलीचे उत्कृष्ट गोलंदाज यांच्याकडून देखील एक एअर कूलर लाभलेला आहे. टॉवर फॅन बेस्ट बॉलर करिता, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. अतिशय सुंदर असा हा शामियाना आहे. मुख्य व्यासपीठ जिकडे अनेक मान्यवर सामन्यांचा आनंद लुटत असतात. 34ला 8 दयनीय अवस्था मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाची. नवीन बॅटर कुमार. संजयकडे स्ट्राईक. फुल टॉस टर्न केलाय. योग्य दिशा दिली आहे. गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. आपल्याला पाहायला मिळाल की शेवटच्या बॉलवर मोठा फटका आलाय. या अगोदर देखील 2 षटकांमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार आले होते. आता चौकार आलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 बाद 38. प्रथम बॅटिंग करत असताना मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघ. आजचा दुसरा दिवस सरपंच चषक 2026 चा. सावरदेव प्रीमियर लीग SPL. उद्या तिसरा दिवस. ग्रुप सी चे सामने आपल्या समोर असतील. उद्या देखील 4 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील आणि परवा स्पर्धेचा शेवटचा दिवस असणार आहे, सुपर संडे. त्या दिवशी देखील 4 संघ खेळतील आणि ऑफकोर्स सेमीफायनल फायनल मॅच देखील शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. शेवटचं षटक सुरू होतंय गोलंदाजीसाठी जितेश.
अक्रॉस द लाईन बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला वेट केलाय बॉलचा यावेळेला फिल्डरने डीप मध्ये. झेलवर जाण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. एकच धाव तिथे मिळते. 39 धावा फलकावर लागल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. इकडनं एखाद दुसरा मोठा फटका आला तर 50 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते आणि 50 पर्यंतची धावसंख्या देखील एक फायटिंग टोटल असणार आहे. शेवटचे 2 विकेट्स शिल्लक असताना विकेट्स फार जास्त गमावलेले आहेत. त्यामुळेच एक मोठी धावसंख्या इथे पाहायला मिळत नाहीये मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाकडून. मात्र संजय प्रयत्नशील आहे. एक चौकार त्याने ठोकलाय. 6 धावांवर तो खेळतोय सध्या. स्ट्राईक त्याच्याकडे. कुमार आणि संजयची जोडी सध्या खेळपट्टीवर पाहायला मिळते. जितेश साठी हा सामना आतापर्यंत खूप चांगला राहिलाय. फिल्डिंग त्याची जबरदस्त पाहायला मिळाली. गुड लेंथवर टाकलाय. बाहेर काढलाय. चांगला वेग होता. बीट केलाय बॅटरला. सुरेख बॉल. खऱ्या अर्थानं या इनिंग्समध्ये फलंदाजांची दाणादाण उडालेली आहे. पण अजूनही 50 पर्यंत जाण्याची संधी जरूर आहे. स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. मात्र गोलंदाज फार चतुराईनं गोलंदाजी करतोय. उजव्याष्टीच्या जाणून बुजून बॉल बाहेर टाकतोय. अँगल बनवून आणखी बॉलला बाहेर घेऊन जातोय. सुरेख मारा. यावेळेला मात्र लो फुल टॉस आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय. वायडिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 40. आता फक्त उरले 2 बॉल्स मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाच्या डावामध्ये. जानू स्पोर्ट्स इताडे संघानं कमालीचा खेळ आतापर्यंत तरी सादर केलेला आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट कुमारसाठी. ओ कुमार की मार आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. थोडासा आखूटप्प्याचा बॉल होता. अगोदरच उजव्याष्टीच्या बाहेर निघाला होता आणि कडक पुल शॉट. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा हा षटकार. कुमारची भरपूर चर्चा असते ठाणे ग्रामीण व्हॉट्सअप ग्रुपवर आणि आज आणखी जास्त चर्चा त्याची होणार आहे. महत्वाच्या क्षणी तो षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. यावेळेला एलिव्हेशन नाहीये. बॉल आउटफील्ड मध्ये चाललाय आणि तिकडे फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. हो वेवट थ्रो. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. मात्र येथे फलंदाज धावबाद होत असताना 2 धावा शेवटच्या बॉलवर. विकेटचं पतन. एकूण धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. ऑल आउट तर नाही झालेला आहे संघ. सर्वच्या सर्व षटकं त्यांनी खेळलेले आहेत आणि एक फायटिंग टोटल फलकावर लावली आहे मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघानं. 49 धावांचं टार्गेट सामना जिंकण्याकरिता जानू स्पोर्ट्स इताडे टीम समोर. काय घडेल काय बिघडेल पुढच्या डावामध्ये. कुणाचा विजय होणार कोण पराभूत होणार सर्व काही घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतील कॉमेंट्री बॉक्समधून आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे आणि त्यांच्या समवेत योगी पाटील. ये दिल और
49 धावांचं लक्ष्य समोर आहे टीम जानूसपुरी इताडी संघासमोर आणि या सलामीची जोडी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. नवनाथ भोईर आणि दैवत वेलेकर. कुठल्या प्रकारचा चेंजेस नाहीये. पहिले षटक आणि पौष्टिकला या ठिकाणी पहिल्या षटकासाठी गोलंदाज कुमारचा मात्र या ठिकाणी वापर केल्या संघनायकाने ओव्हर द विकेट मात्र सुरुवात करतो आणि पहिला चेंडू पौष्टिकला या ठिकाणी चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. चेंडूचा लागली वाडीश लॉंग ऑफला राहुल पाटीलचं मात्र या ठिकाणी येणं पाहायला मिळतं आणि राहुल पाटीलचं येणं म्हणजे कुठेतरी मात्र बॅटिंग ऑर्डर मात्र मजबूत झाली होती. सुरुवात राहुलनं चांगल्या प्रमाणे केली होती परंतु पुन्हा मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो मात्र बाद झाला. परंतु आता फिल्डिंगमध्ये चांगलं योगदान तो देत असताना टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघासाठी पहिल्या चेंडूवरती नवनाथनं आपल्या डावाला सुरुवात केली सिंगल धाब्याने. व ऑनसाईडला खेचून मारला. फटका चांगला आहे परंतु अगदी काऊ कॉर्नरला म्हणजे ज्याप्रमाणे सध्या कुमार गोलंदाजी करतोय त्या अनुषंगाने मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट या ठिकाणी त्याने सजवलेले आहे. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठंही नाहीये आणि छोटंही नाहीये. एक फायटिंग करण्यासाठी मात्र इथे चांगल्या प्रमाणे धाबा जोडलेल्या टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. परंतु त्या धाबांचं संरक्षण तुम्हाला करायचं असेल तर इथे चांगली गोलंदाजी करावं लागेल. फटका लाजबाब. चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून चालला लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. प्रमाणे आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र नवनाथने चांगल्या प्रमाणे सुरुवात करून दिली होती. चला मी विनंती करतो RD11 किरोलीसाठी जे स्वयंसेवक आहेत त्यांना की आपण अगदी सिमरीचे ताबा घ्या. आणि जसा मात्र RD किरोली संघ पराभूत झाला मात्र एकही स्वयंसेवक मात्र सध्या नजरेसमोर दिसून येत नाहीये. सहा धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. ओ इथे मात्र पावसाळा अगदी पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र वेगान चालला अगदी बॅक पॉईंटला. प्रसाद आहे त्याने संधी होती नवनाथकडे की या चेंडूवरती सुद्धा मात्र थोडं या ठिकाणी एखादा चांगला चौकार जोडू शकला असता परंतु टायमिंग प्रॉपर तो जोडू शकला नाहीये आणि त्यामुळे पाहतो की सिंगल धाब्यावरती तो समाधानी राहिले. 7 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सध्या मात्र आपण या ठिकाणी अनुभवतोय. मुठवल विपक्ष इताडे अशी सध्या लढत मात्र सुरू आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी कुमार पुन्हा एकदा ओ बाकपट पंच कव्हरला चेंडू चालला अगदी वेगानं. आज त्या दिशेने दैवत चांगल्या प्रमाणे खेळतोय. पहिला चौकार त्याच्या बाजूला निघालाय आपल्या टीमसाठी आणि चौकारच्या जोरावरती 11 धाबा फलकावरती लागल्या गेल्या. पहा वेट जागा बनवल्या आणि शेवटच्या मोमेंटला अगदी चेंडूवरती प्रॉपर कनेक्शन पाहिलं आपण परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. ज्यावेळी दैवत चांगल्या प्रमाणे खेळतो ना त्यावेळी त्याची बॅटिंग पाहण्यासारखे असते आणि या ठिकाणी लगभग कुमारने आपल्या जाल्यामध्ये अडकवलं होतं दैवतला परंतु ST रक्षक रणजित पाटीलला मात्र त्या ठिकाणी फार मोठी चुकी केली. झेल ड्रॉप केला आणि पहिला जिवंत आणि या ठिकाणी दैवतला मात्र या ठिकाणी प्राप्त होत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त विदाउट लॉस 12 धावा फलकावरती. जानूस पण इताडी संघ एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा आपण विचार केला तर अनेकांनी चांगल्या अनुषंगाने मात्र योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर दसरथजी बजागे यांनी आम्हाला गणवेशासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जे आपण या स्पर्धेमध्ये या चेंडूचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे संजयजी बजागे त्यांच्या मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे विनायकजी बालराम बजागे यांच्या माध्यमातून आम्हाला गणवेशासाठी चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आमनेपाडे गावाचे या समाजसेवक अनिलजी पाटील यांच्याकडून सुद्धा आम्हाला टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय.
आमनेपाड्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाषजी जाधव यांच्याकडून सुद्धा मात्र आपला टी शर्ट या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये आभार व्यक्त करतोय. सापाचे युवा उद्योजक किरणजी म्हात्रे यांनी सुद्धा आम्हाला गणवेशासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक दुसरं हो रिव्हर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न दैवत केला आणि जबरदस्त फॉल्डिंग प्रसादच्या वतीने मात्र त्या ठिकाणी करण्यात आली. सिंगल धाव आणि सिंगलच्या वतीने 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण इथे अनुभवतोय. अजय भांबरेच्या चेंडू मात्र हातामध्ये सोपवला आणि अजय पर्यंत या 17 मध्ये विकेट टेकर राहिले. ओ बॅच टॉप एज लागला आणि विकेट किपर कुमार रदवीनं आज कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी जानूस पण इताळी संघाला फलंदाज बाद झाला नवनाथ भोईर. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि आज इम्पॉर्टंट म्हणजे कॅप्टन सूरजनं मागच्या 2 मॅचमध्ये 7 विकेट घेतलेल्या आहेत. 13 धावा धावफलकावरती 49 लक्ष थोडंसं कमी स्कोर दिसतोय. तरी 10च्या ॲव्हरेजनं तुम्हाला धावा बनवायच्या आहेत आणि चेसिंग करणं तेवढं सोपं काम नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्यावेळेला तुमच्यासमोर एखादं लक्ष असतं, आपण नेहमीच योगी सर म्हणत असतो ना की पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं तेवढं सोपं असतं, परंतु ज्यावेळेला तुमच्यासमोर टार्गेट छोटं असू दे किंवा मोठं असू द्या, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं कठीण काम असतं. नवीन बॅटर आलाय तो साहिल. कट करण्याचा प्रयत्न अपील इथे देखील करण्यात आली होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या आता एका धाव्याने पुढे जाताना 14 परंतु या ठिकाणी पाहिलं तर धावांवरती कुठेतरी गतिरोधकाचं कार्य करण्याचा प्रयत्न करतो अजय भांबरे. एक बॅटच्या स्वरूपात त्याने धाव खर्च केली, एक विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहिले आणि हे बॅटच्या स्वरूपात त्याने धाव खर्च केली. 14 धावा फरक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही 35 धावा दूर आहेत विजयापासून जानूसपुर इताडी संघ. असं वाटतं की सामना अगदी क्लोज जाणार आहे. हो पुढे येऊन करण्याचा प्रयत्न कव्हरला फिटलर तैनात. ओहो रिक्स होती त्या धाबेमध्ये, परंतु म्हणतात की रिक्स में बरकत मिळते आणि इथे मात्र धाबेच या ठिकाणी पहिल्या तर या ठिकाणी पूर्ण कंप्लीट केली गेली. आज समीर आपण पाहिल्या तर सर्वच मॅचेस आपण हाय स्कोरिंग पाहिल्या आणि हा एक मात्र सामना आपण पाहतो की अंडर 50 5 ओव्हरच्या खेळामध्ये कशा रीतीने मात्र या सामन्याकडे तू पाहतोयस. हो थोडासा कमी स्कोर तर दिसतोय, परंतु या अगोदर आपण उल्लेख केला ना की भले 49 धावा आहेत, परंतु 10च्या ॲव्हरेजनं तुम्हाला धावा जोडायच्या आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे म्हणजे एखाद षटक जर इथे कमी धावसंख्येचं आलं तर तिथून दबाव वाढेल. हो 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 काय स्टॉप केलाय. व्हॉट एक्सलंट फिल्डिंग. कॅप्टन सूरज इज हिअर. जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना अगदी रॅपिडली बॉल निघत होता त्याच्या दिशेनं. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, प्रॉपर स्वीप केला होता, फॉलिंग स्वीप आणि ते पहा जबरदस्त फिल्डिंग सूरज भांबरेनं केली आहे. धावा वाचवल्यात ते 3 आपल्या टीमसाठी. जबरदस्त आणि खरोखरच या ठिकाणी या दो शेरों के बीच जंग सुरू आहे असंच म्हणावं लागेल. फटका सुद्धा चांगला होता आणि या फिल्डिंगचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी दर्जा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाला. पुन्हा फटका मात्र पाशुकाला ऑनसाईडला टर्न केलाय, परंतु चेंडू त्याला मिड विकेटला वेगानं मात्र झेपावतो क्षेत्ररक्षक विशाल पाटील आणि तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या षटकामध्ये आय थिंक अजयच्या अगेन्स्ट दोघे फलंदाज समीर साचपडताना पाहायला मिळत आहेत. हो फक्त 5 धावा आतापर्यंत अजय भांबरेच्या विरुद्ध आलेल्या आहेत. 5 बॉलमध्ये त्या 5 धावा आलेल्या आहेत, म्हणजेच कुठेतरी दबावात टाकलेल्या. 17 धावा स्कोर कार्डवरती. म्हणून आपण चर्चा करत होतो ना की धावसंख्या जरी पेपरवरती कमी दिसत असली तरी असं म्हणतात ना की गोष्ट छोटी परंतु ती डोंगरा एवढी कधी होईल समजणार नाही. बॉल हवेत. आता विकेटची संधी आहे. विशाल पाटील प्रयत्न करत होता, झेल मात्र सुटलाय. दैवत वेलेकरची विकेट करत धोक्यात होती. विशालनं प्रयत्न चांगला केला आणि 2 धावा त्याच दरम्यान मिळाल्या. 2 धावांनी 2 षटकांचा खेळ देखील संपन्न. 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि उर्वरित आपण बघतोय की जो ॲव्हरेज हवा होता त्या ॲव्हरेजला तर स्पर्श केलेला. येणाऱ्या 18 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. जरूर जरूर 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि हा पक्षी पहा अगदी आपल्या स्वतःच्या पंखांवरती स्वतःचा विश्वास आणि त्यामुळे पाहतो की अगदी उंच भरारी त्यांनी घेतलेली आहे, जशी आमच्या RD साहेबांनी उंच भरारी घेतली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 18 बॉल शिल्लक, 30ची गरज. जरूर आपण या स्पर्धेचा विचार जर केला तर मात्र इताळी गावचे समाजसेवक नागेशजी पाटील
याने सुद्धा मात्र आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे. टी शर्टसाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ऑन स्क्रीनवरती तुम्ही चेहरा पाहू शकाल या स्पर्धेचे जनक केंद्रबिंदू सरपंच जगनशेठ पाटील याचा तुम्ही बॅनर पाहू शकाल. आणि त्यांच्या नावाने स्पर्धा सध्या आपण इथे कव्हर करतोय. तर स्पीडअप करायचं फुटबॉल संघ, जास्त वेळ आपण खर्च करू नका. हो आणि साहेबांच्या मागे जो बॅकअप आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिल मोरेश्वर पाटील साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचा फोटो देखील जगन पाटील साहेबांच्या अगदी मागे तो बॅकअप त्यांचा जरूर आहे. आणि त्यांच्याच पावलांवरती पाऊल ठेवत असताना विकास कामे करतायत आणि हा फटका सरळ सीमा पार, 4 धावा चौकार. आपण जर प्रयत्न पाहिला तर स्वतःच्या पायाने चेंडू त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा मात्र चेंडू त्या ठिकाणी स्टॉप तर करू शकला नाही. एवढा वेगानं चेंडू मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. साहिलच्या बॅटमधून मात्र निघणारा तो आपण चौकार पाहिला आणि सुधीरचं मात्र स्वागत केलं 4 धावेने. ओ इथे हुक करायचं होतं परंतु चेंडू चालला ते स्क्वेअर लाईकडे. पुन्हा सूरज बांबरे चेंडूवरती पोहोचलाय. दुहेरीचा प्रयत्न होतोय, फेके खराब आले आणि आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्या त्या ठिकाणी. आणि आता मात्र ऑफिशियल पंचांनी टीव्ही पंचांची पुन्हा मदत घेतलेली आहे. चांगली सुरुवात आहे. आता इथून पुढे प्रत्येक ओव्हर मागे 10 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच 2 बॉलवर जवळजवळ 6 आलेले आहेत. बघूया परंतु ही दुसरी धाव पूर्ण आहे की नाही ते पाहायला मिळेल. मेहर 11 बापगाव संघाचा मिस्टर बाउंड्री बॉय योगेश पाटील यांना विनंती करतो की आपण लाडके किरवलीचे मनीष बजगे यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. चला नाबाद आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण आहेत आणि पहिल्या 2 बॉलवर 6 पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे इथून आता कुठेतरी हळूहळू विजयाकडे अग्रेसर होताना असं आपण म्हणू शकतो जानूस्फोट इताडे संघाला. मात्र खेळ क्रिकेटचा आहे. गुच्छामध्ये विकेट्स इथून आल्या पलटवार करू शकतात, जसं की किरवली समोर पलटवार केला होता मुठवलच्या गोलंदाजांनी. हॅट्रिक कंप्लीट केली होती सूरज भामरेनं. म्हणून इथून देखील आपण लगेचच सांगू शकत नाही की कोणता संघ विजयाकडे निघालाय. शॉट ऑफ लेंथ बॉल, अप्पर कटचा अंदाज, चांगला फटका, सेन्सिबल क्रिकेट. बॉल निघाला गॅप मधून वेगानं सीमारेषेच्या पलीकडे, क्लासिकल चौकार. अगदी एक क्लासिकल फटका मात्र पाहायला मिळतोय साहिलच्या बॅटमधून. हा दुसरा चौकार निघाला आय थिंक त्याच्या बॅटमधून. चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतोय 28 धावा. क्लास झळकतोय. सेन्सिबल क्रिकेट. हो यावेळेला चांगली लेंथ होती. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल थोडासा कमी गतीने देखील टाकलाय सुधीर पाटीलनं. कमबॅक करतोय परंतु आता बरोबर 10 करायचे, 4 बॉलमध्ये 10 आलेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे येणाऱ्या ज्या धावा आहेत ते दबाव कमी करतील. थोडंसं करेक्शन आहे. 29 धावा आहेत फलकावरती. साहिल खेळतोय या 12 धावसंख्येवरती, दैवत खेळतो 10 या धावसंख्येवरती. म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि इथे मात्र फटका अभेद केलेला आहे. झेल होणार का नाहीये. अगदी फिल्डरच्या अवाकाच्या पुढे, अगदी त्याच्या पुढे चेंडू धाव मात्र लँडिंग झाला आणि तोपर्यंत पावशेकल पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे 2 षटकांच्या तुलनेनुसार समीर हा षटक चांगल्या प्रमाणात आपण म्हणू शकतो टीम इताडे संघासाठी, कारण तब्बल 5 लिगल बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत. हो नक्कीच. मागच्या 2 ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये ह्या ओव्हरमध्ये चांगले रन्स आलेले आहेत आणि आता समीकरण बदलत चाललंय. हो वेगवान बॉल मात्र मागे चूक घडली आहे. बॉल मात्र निघालाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नशीब देखील आता साथ देत असताना जानूस्फोट इताडे संघाची आज चौकार आलाय. विकेट किपरच्या माध्यमातून ही चुकी घडली गेली आणि या नशिबाच्या 4 धावा बायच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अखेर 3 षटकांचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आणि आता समीकरण तुम्ही पाहू शकाल 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावींची गरज. या स्पर्धेमध्ये श्रीकांत मगर जे इताडीचे समाजसेवक आहेत त्यांच्याकडून सुद्धा मात्र आम्हाला टी शर्टसाठी चांगलं मोलाचं योगदान आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये अविनाशजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, त्याचे विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी
किरोलीचे समाजसेवक यांच्या माध्यमातून आपण सायकल देणार आहोत गणेशजी बजागे यांचे विशेष आभार. त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सांगेचे रुपेशजी मोगरे यांच्याकडून प्रत्येक सामनावीरासाठी आपण आकर्षक ट्रॉफी देतोय, त्यांचे विशेष आभार आपण इथे व्यक्त करूया. पाहुण्याच्या सन्मानासाठी जे आपण सन्मान चिन्ह देत आहोत, जे आम्हाला विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आमनेची सुरेंजी दलवी आणि रमेशजी मंगल बजागे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे आपण ट्रॉफी देतोय 7 स्टार मेंबर्स अजित पाटील आणि लखन पाटील यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. किरोलीचे पोलीस पाटील किशोरजी बजागे यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह लाभले, त्यांचे विशेष आभार. दशरथजी जिप्रू बजागे यांच्याकडून आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा आपण विशेष आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी आपण प्रथम क्रमांकासाठी आणि द्वितीय क्रमांकासाठी जो चषक देणार आहोत जगशेठ पाटील आणि राकेशजी धिगाडकर यांचे विशेष आपण आभार इथे व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामनावीरासाठी जो आपण एनर्जी ड्रिंक रेल बूट देत आहोत, येताडगावचे जबरदस्त उद्योजक साईनाथ आप्पा पाटील आपले विशेष आभार आम्ही इथे व्यक्त करतो. हो, मॅचची कडा होती परंतु चेंडू पाऊस केला ठिकाणी वन बाउन्सवरती मात्र संजय पाटीलनं कलेक्ट केलंय. या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक सामनावीरासाठी एनर्जी ड्रिंक देत आहोत. प्रणय घरत आणि ओमकार बजागे यांचे विशेष आभार. पंडितजी दिगाडकर यांच्याकडून आम्हाला शाळ स्पॉन्सरशिप करण्यात आले, त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. आणि स्वर्गीय महेश कालराम बजागे यांच्या स्मरणार्थ कुमारी युवांशी मनीष बजागे यांच्याकडून आपण बेस्ट बॉलरसाठी कूलर देणार आहोत, त्यांचे विशेष आभार. फटका अभेद ताडी. हो माय गॉड, झेल होण्याची दाट शक्यता होती परंतु तेजेश पाटीलनं एका हातामध्ये चेंडू या ठिकाणी कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण पाहतो की मोका भी दिया और छक्का भी दिया. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. कॅचेस वन द मॅचेस असं आपण नक्कीच बघतो. आणि पहा तेजसला हा झेल होणं गरजेचं होता, ज्या प्रकारे तो धावत आला. फिल्डिंग मध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागेल आणि अलर्ट राहावं लागेल, कारण फिल्डिंग हा महत्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. षटकार आलाय सूरजच्या विरुद्ध. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पुन्हा एकदा चांगला फटका, टर्न केला बॉल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर आणि निघाला बॉल लॉंग लेगच्या पलीकडे, चौकार. जिंकण्याकरिता इन मीन 3 धावांची गरज आहे. जानू स्पोर्ट इताडे संघ पहिला सामना पराभूत झाल्यानंतर काय खेळ आपल्याला बघायला मिळाला या टीमच्या वतीनं, कौतुकास्पद. आणि चला लगेचच टीम बापगाव कॅप्टन आपण रेडी राहायचंय, म्हणजे आता जरूर आपल्याला जवळजवळ या सामन्याचा निकाल येत चाललेला आहे. म्हणजे आज जो पहिला सामना झाला होता योगी सर, तोच सामना मला वाटतं की पुन्हा बघायला मिळेल बापगाव आणि इताडे. हो जरूर, कारण मॉर्निंगमध्ये हेच दोन संघ एकमेकांच्या समोर खेळले होते आणि आता मात्र लॉर्ड्समधील शेवटचा सामना आता मात्र या ठिकाणी भापगावच्या अगेन्स्ट आता मात्र इताडे की मुठवल कोणता संघ येणार. विजयासाठी 3 धावांची गरज असताना गोलंदाज सूरज भामरे पुन्हा एकदा हो इथे पुन्हा पाहू शकेल. या ठिकाणी चुकीची लाईन आणि पंचाचा वाईटचा इशारा. आज गोलंदाजीमध्ये चुका झाल्या, आज आउटफिल्डमध्ये चुका झाल्या, आज बॅटिंग ऑर्डरमध्ये चुका झाल्या आणि त्याच्यामुळे पाहतो की या सामन्याच्या अनुषंगानं मकरंद स्पोर्ट मुठवल संघ भरपूर पिछाडीवरती पाहायला मिळतोय, कारण 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये देखील आज चांगला स्टार्ट मिळाला नाही. यावेळेला पुन्हा ऑन साइडला फ्लिक करायचं होतं, धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि 1 धाव तिथे मिळेल. स्कोर आर लेवल, 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. म्हणजे आजच्या लॉर्ड्स मधील जवळजवळ शेवटचा सामना निश्चित होत चाललेला आहे. चल आता मात्र ते विजयाची धाव कोणत्या फलंदाजाच्या बॅटमधून येणार, दैवत की साहिल, साहिल की दैवत. आणि विनंती असेल मेहर 11 बापगाव संघाच्या संघनायकाला वसीम सिंधू आपण त्वरितच यायचं आहे नाणेफेकी साठी, कारण यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. हो हो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक करण्याचा प्रयत्न दैवतने केलाय परंतु अखेर ते आता शेवटची धाव जोडण्याकरता आता मात्र शेवटच्या षटकाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. चांगला क्रिकेट जानूसपूर इताडी संघाचा मात्र चांगला बाउन्स बॅक पाहिला समोर आपण, कारण पहिल्या सामन्यात त्या संघाने मात्र गमावला होता आणि त्याच्यानंतर मात्र जबरदस्त विजयाची सुरुवात त्यांनी मात्र स्पर्धेमध्ये सुरू केली आणि अजूनही मात्र त्यांचा जो आव्हान आहे तो मात्र जिवंत राहिलेला आहे. हो, आणि साहिल आज खूप चांगला खेळला. खूप दिवसानंतर त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आपल्याला बघायला मिळाल्या. एकूण 24 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. हो, भरपूर स्पर्धेमध्ये पाहिलं की या साहिल अगदी ऑफ कलर दिसून येत होता परंतु या स्पर्धेमध्ये पहा
कारण आपल्या सरपंच साहेबांची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र त्या जबाबदारीने तो खेळ त्याने साकारलाय. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धाबा त्याच्या बाटमधून निघाल्या. जबरदस्त मात्र या ठिकाणी एक इनिंग त्याने पेश केली. चला आपण खेळायला सुरुवात करूया. 6 चेंडूमध्ये आता इथून राहुल पाटील या एका धावेचं संरक्षण तो करेल का, म्हणजे यासाठी तुम्हाला चमत्कार करावा लागेल. पहिल्याच बॉल हवेत केलाय. प्रसाद चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अखेर चेंडू बाउंड्रीच्या लाईनच्या पलीकडे चौकार आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल हार्ड उत्तमजी